त्या स्मृतीच्या आणि कार्याची प्रेरणा घेऊन मी जे हुतात्मा हिरवे गुरुजी प्रतिष्ठान स्थापण्यात प्राधान्य दिलं होतं, त्या प्राधान्यातून पाठपुरावा करत तेरेखोलचं स्मारक तयार झालेलं आहे. आणि आता त्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी मी आग्रह करण्यासाठी मुद्दाम आज येण्याचा माझा प्रोग्राम होता. ह्याचं आमंत्रण आम्हाला त्या वेळेला आजच्या कार्यक्रमाचं मिळालं आणि त्या कार्यक्रमाला आम्ही अति ह्याच्यानी विश्वासाने हजर झालेलो आहोत. आणि या 63व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे. त्या अनुषंगाने मी सांगू शकतो की तेरेखोल हुतात्मा स्मारकाच्या झालेल्या बाजूला परिसर भरपूर रिकामा आहे. तिथे समाज मंदिर, सभागृह, पर्यटक आणि लोकाश्रयासाठी किंबहुना त्यांच्या उठबस करण्यासाठी आणि सभा घेण्यासाठी किंवा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक तिथे सभागृह होणे अत्यंत तातडीचे आहे. आणि तिथे 18 जूनचा क्रांती दिन म्हणा किंवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणा, गोवा स्वातंत्र्याच्या ह्याच्यात त्याचं बहुमोल महत्त्व आहे. आणि या दिवशी तिथे तेरेखोल इथे येणाऱ्या लोकांच्या आणि पर्यटनाच्या आणि देशभक्तांच्या, गोमंतकांच्या सोयीसाठी हे सभागृह गरजेचं आहे. एवढं सांगून मी त्या सभागृहात एक स्मृती दालन पण असावं, म्हणजे गोव्यात ज्या स्वातंत्र्य लढा आणि तेरेखोल येथे झालेले स्वातंत्र्य लढे आणि त्या तिथल्या एकंदरीत पार्श्वभूमीचं, वातावरणाचं गोमंतकांना चांगला जवळून परिचय व्हावा म्हणून तिथे एक दालन उभं करून गोवा स्मृतीचं हे क्रांतीच्या स्मृती जागृत कराव्या अशी इच्छा व्यक्त करून मी हे निवेदन दिलेलं आहे. दुसरे, त्या तेरेखोल किल्ला हा हुतात्मा हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांच्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ परिचित आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांच्या स्मारकाला भेटी येणाऱ्या लोकांसाठी गोव्यातून पण रस्ता आहे व केरी मार्गे एक रस्ता आहे. दुसरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिरोडा मार्गे सावंतवाडीच्या शिरोडा मार्गे एक रस्ता आहे. तिथे त्या प्रवेशद्वारांना हुतात्मा हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर यांची नावं देऊन त्या येणाऱ्या पर्यटकांना त्या स्वातंत्र्यवीरांचा परिचय व्हावा व तेरेखोल येथे एक चांगलं पर्यटन स्थळ आहे हे जाणून करून देण्यासाठी मी माझा हा निवेदनाचा हेतू आहे. दुसरं, हुतात्मा हिरवे गुरुजींचा राजधानीमध्ये काहीच म्हणजे असं हे स्मृती इत्यर्थ काही नाही आहे. तिथे राजधानीच्या मुख्य रस्त्याला हुतात्मा हिरवे गुरुजी मार्ग असं नामकरण देऊन तिथे एक सार्वजनिक ठिकाणी चौकात किंवा ह्याच्या मैदानात हुतात्मा हिरवे गुरुजींचा पूर्णाकृती पुतळा उभा करून त्यांच्या स्मृतीला अभिमान करण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी गोवा सरकारने पुढाकार घ्यावा असं मी या निवेदनातून हे केलेलं आहे. हुतात्मा हिरवे गुरुजी गोमंतकांच्या कायम ऋणी आहे. त्यांनी आज जे काही आम्हाला आर्थिक मदतीचं हे दिलेलं आहे, शाश्वती दिलेली आहे, 10 लाखाचे हे देऊन, आर्थिक लाभ देऊन आम्ही त्यांचे हे करत आहोत, ऋणी आहोत, त्यांचे आभार मानतो. आणि या गोव्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी गोव्याच्या विकासासाठी आणि प्रगतीच्या उंच